विसावा या वळणावर या काव्यसंपदेमध्ये आपण विस्मृतीत गेलेल्या कवितांचा काही अंश ऐकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। रसिकजनो हो, ह्या कविता आपल्या वेगळ्या भावविश्वात जर नेणाऱ्या ठरल्या तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मग आपण सुरू करूया। पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर, झाडाझुडपात आहे लपलेले माझे घर। माझ्या घराहून जाते चिमुकली पाय वाट, मला घेऊन या जाते माझ्या घराशी थेट। कमासू मारू चंदू भाऊ आला म्हणताती, कडेवरी घेऊन या दूध भात भरविती। अशा निसर्ग संपन्नतेने नटलेल्या आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये विविध कविता आपण ऐकत असतो आणि त्याचा आपण आस्वाद घेत असतो। कित्येक वर्ष उलटून गेली तरीही या कविता आपल्या हृदयावर राज्य करत आहेत। ह्याचं कारण म्हणजे कवितेतील कवींचे विचार अतिशय सुंदरपणे मांडलेले आहेत, शिवाय त्या काळातील शिक्षकांनी जीव ओतून शिकवलेला आहे, त्यामुळे ह्या कविता चिरस्मरणीय ठरत आहेत। त्याच मालिकेतील आणखी पुढील एक कविता छोटीशी कविता आहे। कवितेच्या माध्यमातून कवी छोट्याशा रोपाला आनंद उपभोगण्यासाठी कसं प्रोत्साहित करीत आहे ते ऐकूया। चिमणी इवले ते रोप रम्य होते ते रोप, चिमणी इवले रे बीज रम्य होते ते शेज। ऊन म्हणाले उठ गड्या पाऊस बदला मार उड्या, जगात ये रे हाय गड्या करी जळाच्या पाय घड्या। अगदी छोट्याशा 4-5 ओळीची ही कविता आहे, पण ही कविता कवी त्या इवल्याशा रोपाला सांगत आहे की जीवन हे जगण्यासाठी आहे, जीवन हे आनंद उपभोगण्यासाठी आहे। अशाच प्रकारच्या अनेक कविता आपण ह्या मालिकेमध्ये ऐकणार आहोत। त्यापैकी दुसरी एक कविता, दीपक मांडिले तुला सोनियाचे ताट, घडविला जडविला चंदनाचा पाट। घरदार प्रकाशानं भरी काठोकाठ, दारी आलेल्याची सोपी करू पाय वाट। घासली समयी केली तेलवात, दुधात हकालविला जिरे साळ भात। गारे रागू गाग मैना बाळाच्या या ओळी, मुखी तुमच्याही घालीन दुधातली पोळी। कुतुकाऊची उमाऊ यारे सारे याहू, सांडलेली सीते गोड उचलो निघ्याहो। धन्यवाद। जर आपल्याला ह्या सर्व कविता अगदी वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणाऱ्या ठरत असतील तर नक्कीच पुन्हा एकदा प्रेमपूर्वक प्रार्थना, माझ्या या काव्यसंपदेला आपल्याकडून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा उत्साह नेहमी वाढत राहील। धन्यवाद।